हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असाल तुम्ही. तर हा व्हिडिओ मी मराठीमध्ये शूट करत आहे तुमच्या सर्वांसाठी, माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी. तर प्लीज लाईक करा. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आहे माझी स्पेशल रेसिपी, माझ्या आवडीची रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता इन्ग्रेडियंट्स जे आहे ते ओळखीतलेच असेल तुमचे. तर याला हिंदीमध्ये हारी मसे बोलले जाते आणि मराठीमध्ये याला अळीव बोलतात. तर अळीवची खीर मी आज बनवत आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी इन्ग्रेडियंट्स घेतले आहे. अळीव जे मी मार्केटमधून आणले होते, इझिली कुठेही अवेलेबल मिळतात कोणत्याही शॉपमध्ये. ठीक आहे, याला तुम्हाला भिजत घालायचे आहे. हे 1 किंवा 2 स्पून तुम्ही घालू शकतात. 1 स्पून तर स्वतःसाठीही पुरेशी असते, बट ही इतकी टेस्टी होते की घरातले जे आहेत मेंबर्स ते सुद्धा वाट बघत असतात की मलासुद्धा मिळेल ही खीर. तर मी याच्यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता 2 स्पून मी टाकत आहे आणि पाण्यामध्ये टाकून त्याला भिजत ठेवायचं आहे. तर ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता किंवा एक 10 ते 15 मिनटामध्ये पण ही छान प्रकारे जी आहे भिजली जाते. ठीक आहे, त्याला मस्त असं मिक्स करायचं आहे आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी. नंतर तुम्ही बाकीची तयारी करू शकता. तर मी ते बदाम घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे, वेलची घेतलेली आहे आणि किशमिश घेतलेला आहे. ठीक आहे, तर अळीव माझी भिजली. त्यानंतर मी त्याला टोपमध्ये जे आहे ते टाकलेलं आहे पातेलीमध्ये आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आहे. 2 पेले भरून जे आहे ते पाणी टाकले आहे आणि त्याला छान प्रकारे असं 10 मिनटं तरी उकळी येऊन द्यायची आहे. ड्रायफ्रूट जे आहे त्याला मी भुगा केला आहे, त्याचा चुरा केला आहे. अख्खे नाही ठेवायचे, त्याला चुरा करून त्यात टाकायचं आणि त्याला छान प्रकारे जे आहे बॉईल येऊन द्यायचं आहे. त्याला चांगलं शिजवायचं आहे, बिकॉज आपण त्याला ओव्हरनाईट सोक नाही केलं आहे, थोड्या वेळासाठीच भिजत ठेवलं आहे. तरी इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण चांगलं शिजवायचं आहे. ठीक आहे, भिजल्यानंतर कसं दिसतं ते सुद्धा मी याच्यात दाखवलं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते गाईचं किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही घी वापरत असाल ते घ्यायचं आहे. ते 1 स्पून टाकायचं आहे. शिजताना टाका किंवा भाजून घ्यायचं असेल तुम्हाला तेव्हाही टाकू शकता तुम्ही. आणि दूध जे आहे ते तुम्हाला स्टार्टिंगला नाही टाकायचं आहे. छान प्रकारे सर्व आपली जी अळीवची खीर आहे ती शिजल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये तुम्हाला काढायचं आहे आणि मग वरून तुम्हाला जे आहे ते दूध टाकायचं आहे. आधी टाकलं आणि उकळलं तर ती खीर फाटण्याची शक्यता असते, बिकॉज त्याच्यामध्ये गूळ पण आपण टाकलेला आहे. तर गूळ आणि दूध हे एकत्र उकळल्यामुळे ते फाटू शकतं. त्याच्यामुळे मी वरून टाकलेलं आहे आणि गरमागरमच ही पियायची आहे. अतिशय हेल्दी आहे ही रेसिपी, तुम्ही